रामकृष्ण हरी. सध्या आपण आहोत अलंकापुरी म्हणजेच मयुरी पार्क सेलू या ठिकाणी. आज सकाळपासून ज्या दिवसभर पंक्ती झाल्यात त्या पंक्तीमधले जे काही म्हणजे वाटी आणि ग्लास हे धुण्याचं काम जे आमच्या माता भगिनींनी केलेलं आहे, खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तर त्यांनी आज जे कार्य केलेलं आहे तर त्यांना कसं वाटतं हे कार्य केल्यानंतर आपण त्यांच्यासोबत त्या ठिकाणी बोलणार आहोत. ताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भैया. तर तुम्ही आज सकाळ हरी, मी परभणीतून आलेले आहे आणि या सोहळ्याला पाहून एक पंढरपूरचं मला एक शहारा येतोय माझ्या अंगावर की पंढरपूरमध्ये आल्यासारखं वाटलं मला. आणि इथं एवढे सगळ्यांचे आलेली शिस्त पाहून ते पाहून मला खूप आनंद झाला. आणि जे आहे वाट्यांची आणि ग्लासांची सेवा आम्ही सगळं माता बहिणीने केलेली आहे आणि करून आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे. रामकृष्ण हरी. वहिनी बोला तुम्ही. वहिनी, तुम्ही ही सेवा का निवडली आहे? तुम्हाला काय वाटलं बाबा आपण ही सेवा म्हणजे द्रोण आणि ग्लास धुण्याची म्हणजे आपली वाटी आणि ग्लास धुण्याची सेवा का घ्यावं असं का वाटलं तुम्हाला? सेवाकडे जास्त कोणाला येऊ वाटत नाही, त्या सेवाकडे जास्त कोणाला येऊ वाटत नाही म्हणून आम्ही घेतली सेवा. आणि तरी 7 दिवस सेवा करणार आहात का तुम्ही? हो, करू आम्ही 7 दिवस सेवा. खरंच पुन्हाच एकदा आम्ही आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि माझ्या इतर माता भगिनींना सुद्धा विनंती करतो की आपल्याला जी सेवा आपल्या हाताला येईल ती सेवा करण्याचं काम आपण करावं. जसं यांनी ही सेवा निवडली आहे यांना सुद्धा आणखी सहकार्याची गरज आहे. तर आपण सुद्धा या सेवेमध्ये सहभागी होऊ शकता. इथं काय नाव नोंदणी वगैरे करण्याची गरज नाही. सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर आपण या सेवेसाठी या ठिकाणी हजर राहू शकतात. आणि खरंच प्रत्येक आता या छोट्या मुली आहेत, इकडे रितेश कॅमेरा इकडे, ह्या बघा ह्या लहान लहान मुली आहेत, त्यांनी सुद्धा झाडण्याची सेवा त्यांच्याकडनं या ठिकाणी घेतली आहे. तर प्रत्येक जण आपापली सेवा वाटून घेतोय. तर प्रत्येकानं कोणती ना कोणती सेवा करून हा कार्यक्रम भव्य दिव्य करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आणि उद्यापासून म्हणजे 12 मार्च ते 19 मार्च या कालावधीमध्ये होणारा जो हा सप्ताह आहे, या सप्ताहासाठी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार सहकार्य करावं, उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.